तर हे गाईज कसे तुम्ही बरे असाल, तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे नवीन ब्लॉगमध्ये। तर गाईज आज 16 एप्रिल आहे। तर 16 एप्रिल तर आपल्या आईची जत्रा। तर गाईज मी गेलो तर नाही तिथं, कारण की आपल्या घराचं काम पण चालू आहे। माझा भाऊ गेला आहे पालखीमध्ये आपल्या कल्लेरच्या। मस्त दर्शन वगैरे झालेलं आहे। सर तुम्हाला दाखवतो आम्ही देवाला वगैरे आणि आईला मांडलं आहे बघा गाईज, बघू शकतात तुम्ही पुऱ्या वगैरे, नारळ वगैरे पूर्ण। आता नारळाला फोडणार आहे ना वेणी, बघू शकतात गाईस तुम्ही। मम्मीने मस्त लावले गाईस पुऱ्या वगैरे, मम्मीने सकाळीच केलेले आहेत 8ला। साईबाबा बघा इथं वरतून पुऱ्या ठेवलेल्या आहेत गाईस, बघू शकतात। मस्त सजवलंय गाईस मम्मीने ना। आपल्या एक गाईला पण सजवलं आहे, एक नंबर। नाही आता मी पाया पडून घेणार आहे, या तुम्ही पण। तर गाईज मी आता चहा प्यायला बसलेलो आहे गाईज, या तुम्ही पण चहा प्यायला। बघू शकता ते बघा पुऱ्या आणि मस्त मम्मीने चहा बनवलेला आहे। पुऱ्या बघा मस्त मोठ्या मोठ्या आहेत गाईज, म्हणजे वरलेला पीठ तर मम्मीने मोठेला आणि बारीकची आकार बघू शकतात गाईज तुम्ही। या तुम्ही पण खायला मस्त पैकी छान अशी चहामध्ये मस्त लागतात चहामध्ये, म्हणून मी घेतलेले आहे नाक्या पुऱ्या गाईज। मीच संपवणार, घरात कोण खात नाही जास्त, आपण एकाच खाली तर खाली। मम्मीनी पण, माझा भाऊच तर गेले तर येईल रातची तेव्हा मी सगळ्या खान गाईज, तुम्ही टेन्शन ना घेऊ। तर या तुम्ही पण पुऱ्या वगैरे खायला या। तर गाईज आता आम्ही आलो आहे बालकुंडला, मरुआईच्या देवळात। आमची जत्रा असते ना मंगळवारी, आमचे उपास आहेत, तर आम्ही आलो आहे। ते बघा तर दुसरा मंगळवार आहे आमचा। हां दुसरा मंगळवार आहे, चला मंदिरात। तर गाईज आता आम्ही सोनूआईच्या मंदिरात गेलेलो, मी चुकून मरुआई बोललेलो, काय नाही गाईज सगळ्या देव एकच असतात। आता आम्ही चाललो आहे मरुआईच्या देवळात, चला तुम्हाला देऊळ दाखवतो। तर गाईज आता बालकुंडला आल्यावर बोललो दादा आपले घरावर पाणी मारायला यावंच लागेल गाईज। मी आता आलो इथं पाणी मारायला, आणि इथं येऊन पहिला चालू करायला लागेल गाईज मला सगळं। हा बघा आपला हा किचन असणार आहे ना, हा बाथरूम आहे गाईज, हा आपला बेडरूम बारका बेडरूम ना, हा आपला मास्टर बेडरूम असणार आहे, ह्याला संडास बाथरूम गाईज। यो मोठा आहे थोडा ह्याच्यापासून, तर इथं आपण मास्टर बेडरूम असणार आहे गाईज। आपला किचन मोठा आहे थोडा, हा इथपर्यंत आहे। भेंडी इथं तर पाणीच पाणी होतं गाईज। आता मी मोटर चालू करतो त्या साईडने, आणि
पाणी मारायला स्टार्ट करतो. इथं आहे प्लब, नाही दिसत सोडा गाईच. गाईच आता मारत होतो मी पाणी. थांबा पहिले चालू ते करून ते गाईच. गाईच पहिला मम्मीने घेतले चहा द्यायला. बघता मम्मी काय करणार? हा या तुम्ही चहा प्यायला. गाईज या चहा प्यायला. असं पण माणसानं कमीच आहे. या खोलीत घेतले स्पेशल एकदम. हा ना गाईज, आमची गाडी हातगाडी नेली आहे गाईजांच्या. कोणी नेत नाही पण इथंच ठेवलेली आमच्या माणसांनी ना. कोणी नेली काय माहिती. तर शोधतो आम्ही ते इथं. आता मम्मीने घेतलं चहा भाऊ घ्या. चालेल बाई. काय यार गाडी पण गेली. एक होती ती पण गेली. इथं पण नाही. तर गाईज मी चालू केले आता. हे आता पाणी मारून जाम प्रेशर आहे पाण्याला. बघू शकतात खूप प्रेशर आहे पाण्याला. या तुम्ही पाणी मारायला ना. काय घ्यायची येशल विशेल पक्का ऊन लागते. मम्मी बोलली ऊन बिनन मारू नको पाणी, फटाफट मार. पण मी पक्का जोरानं न ऊन पण पक्के जोरानं. बघा नुसतं आगीवानी पडते ऊन. जास्त बाहेर पण ना निघू. तर गाईज मला पूर्ण पाणी मारून झालेलं आहे एकदम. खूप ऊन पण आहे गाईज. पाणी पण मारलं मी. नारळ पण पक्का फोडलं. तुम्ही बघितलं असेल 3 नारळ फोडली मी गाईज. आता चला आता घरी ना. आता मी चाललो स्विमिंग पूलमध्ये. आम्ही पोरं 2-3 आर्यन मी. तुषार येईल का नाही माहिती नाही. आता पूर्ण पाणी मारलेलं आहे गाईज. चला आता घरी जाऊ. गाईज मी आता घरी आलोय. बघितली कशी मजा केली एकदम. पोरं बिरं नाचत होते ना. खूप मजा केली आम्ही इथं. मग तुम्हाला दाखवलं पण मस्त फटाकडे बिटाकडे फोडले त्यांनी ना. आपल्या ऐकविराईची पालखी आली आपल्या गावात. मग आम्ही मस्त आरती वगैरे मस्त करून आलो ना. आता बघू शकतो मी मापलोय पण खूप
तर चला गाईज मी माझा आता ब्लॉग एंड करतो. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा गाईज. तुम्ही सबस्क्राईब पण काही करत नाही गाईज, तर लाईक पण काही करत नाही. काय गाईज तुम्हाला सांगू कसं चालेल मग आपला गाईज या. तर चला गाईज ब्लॉग एंड करतो. जय रघुली, जय श्रीराम, जय शिवराय ना बोला ओम साईराम.